क्लास 12मध्ये जर बघाल तर मला 94% मिळाले होते. दोन्ही ग्रुप होते, PCM आणि PCB. मॅथ्समध्ये 99 मार्क्स होते आणि बायोलॉजीमध्ये 100 मार्क्स होते. जर तुम्ही विचार कराल की आता शेवटचे काही 25 दिवस शिल्लक राहिले आहेत, मग या 25 दिवसांमध्ये एखादा विद्यार्थी जर 0 लेवलपासून स्टार्ट करणार असेल तर त्याने कशा पद्धतीने स्टार्ट केलं पाहिजे, आता कसा अभ्यास केला पाहिजे, लवकरात लवकर सिलेबस कसा कव्हर केला पाहिजे, त्यानंतर त्याची थेरॉटिकल कन्सेप्ट, त्यानंतर न्यूमरिकल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रिव्हिजन येत्या 25 दिवसांमध्ये काय असलं पाहिजे, हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मला माहिती आहे की बहुतांश मुलांची आता प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होणार आहे, त्यानंतर त्यांची पूर्वपरीक्षासुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे. मात्र काय होतं आहे की भरपूर मुलं असे आहेत की त्यांनी बोर्ड एक्झामकडे खूप दुर्लक्ष केले. मात्र पुढच्या 25 दिवसांमध्ये मी ज्या काही स्ट्रॅटेजीज सांगतोय त्या जर तुम्ही फॉलो केल्यात आणि जेवढं तुम्हाला टाईम टेबल दिलं आहे त्यानुसार जर अभ्यास केल्यात, ज्या नोट्स देतोय त्या जर व्यवस्थित फॉलो केल्यात तर नक्की बोर्ड एक्झाममध्ये एक चांगले पर्सेंटेज नक्की स्कोर करू शकतात. त्यामुळे पुढच्या 25 दिवसांचा जो रोडमॅप आहे तो मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. खरं तर पहिली गोष्ट, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही फिजिक्ससाठी वगैरे फ्री मटेरियल्स वगैरे फाईंड करत असाल तर सगळं फ्री जो कंटेंट आहे म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स, म्हणजे मला वाटतं पहिली 6 चॅप्टरच्या नोट्स आणि त्यानंतर क्वेश्चन बँकसुद्धा काही चॅप्टरची ती मी अपलोड करत जातोय. त्यामुळे ॲप जे आहे ते डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. पुढच्या 25 दिवसांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं चॅलेंज काय तर तुमचा सिलेबस किती टक्के कवर होतोय. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जास्तीत जास्त सिलेबस कवर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आत्ता ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना त्यावेळी पहिलं काम काय करायचं, आता तुम्ही काय करायचं, एका प्रत्येक सब्जेक्टसाठी म्हणजे जो काही तुमचा ग्रुप असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और बायो, ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टसाठी कोणते चॅप्टर्स कंप्लीट झालेत ते पहिल्यांदा नोट डाऊन करायचे. ठीक आहे, सेकंड म्हणजे कोणते चॅप्टर असे आहेत जे तुम्ही कंप्लीट केलेच नाहीत, म्हणजे त्याच्याकडे अजून एकदासुद्धा गेले नाहीत, ना त्याचं रिव्हिजन झाले ना काहीच नाही झाले. ठीक आहे, त्यामुळे ओव्हरऑल नॉट कंप्लीटेड चॅप्टर्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे. आणि तिसरे आहेत ते म्हणजे काय, पार्शियली कंप्लीट केलेत, म्हणजे असे चॅप्टर्स आहेत जे आधी कवर केलेत परंतु आता त्यांचं काही आठवत नाही की रिव्हिजन झाले नाही. ठीक आहे, हे पहिलं टार्गेट असणार आहे. मग काय करायचं, जे कंप्लीटेड चॅप्टर्स आहेत त्याचं फक्त तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे आणि इथं जास्त वेळ द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, दुसरे चॅप्टर्स आहेत नॉट कंप्लीटेड, इथं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे, कारण का सिलेबस जर कवर करायचं असेल ती सेकंड कॅटेगरी आहे नॉट कंप्लीटेड चॅप्टर्स, त्याच्यावरती फोकस करावं लागणार आहे. आणि तिसरं आहे पार्शियली कंप्लीटेड चॅप्टर्स. हे चॅप्टर्स तुम्ही आत्ता थोड्या वेळाने जरी केला तरीसुद्धा चालेल, कारण का शेवटच्या मोमेंटला जर तुम्ही बघाल थोडंफार रिव्हिजन करून हे चॅप्टर कवर करू शकतात. त्यामुळे आपलं पहिलं टार्गेट हेच आहे की नॉट कंप्लीटेड आणि जे पार्शियली चॅप्टर्स आहेत ना ते तुम्हाला कवर करायचे, हे प्रत्येक सब्जेक्टसाठी. मग तो फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू देत, मॅथ्स असू देत किंवा बायोस. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता तुम्ही काय करताय की जनरली चॅप्टर्स कवर करताना एकतर डीप कन्सेप्ट्समध्ये जात आहे, म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे वन शॉट बघणार, त्यानंतर प्रत्येक कवर करता. आता इतका वेळ नाही आहे. लक्षात ठेवा, एखादा चॅप्टर तुम्ही ठरवलं की मला आज एखादा चॅप्टर कवर करायचा आहे, त्या चॅप्टरचा शक्य तेवढी त्याचे अंडरस्टँडिंग समजून घ्या, म्हणजे ओव्हरऑल आयडिया समजून घ्या की चॅप्टरमधल्या सिलेबसमध्ये कुठल्या कन्सेप्ट अगेन विचारले जात आहेत. ठीक आहे, कुठले क्वेश्चन्स आहेत जे परत PYQs मधून विचारले जातात, ते फक्त अंडरस्टँडिंग करा. एखादा चॅप्टर पूर्ण डीपली अभ्यास करायची गरज नाही आहे, थोडाफार वरवरून त्याचा अभ्यास केला तरी चालेल, परत रिव्हिजन करताना तो परत रिवाईज होणारच आहे. ठीक आहे, ही होती पहिली स्टेप. आता सेकंड तुमची जी गोष्ट असणार आहे ती काय आहे, तर सेकंड असणार आहे आता फक्त तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर हा पॅटर्न फॉलो करायचा, फक्त क्वेश्चन्स आणि आन्सर. ठीक आहे, बाकी आता तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वन शॉटमध्ये, कारण का सिलेबस इतका कमी वेळात कवर करणं अवघड आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट, कोणताही चॅप्टर समजा पिकअप केला, सपोज मी काय केला तर रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर फिजिक्सचा पहिला चॅप्टर पिकअप केला. ठीक आहे, आता प्रत्येक चॅप्टर बघाल, फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू देत, मॅथमॅटिक्स असू देत, बायोलॉजी, असा काही त्या चॅप्टरमध्ये ना अशी कमीत कमी 7 ते 10 क्वेश्चन्स असतात जे खूप इम्पॉर्टंट आहेत, हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, आता मी काय केलं आहे, आपली जी फिजिक्सची मी क्वेश्चन बँक सिरीज स्टार्ट केली, त्याच्यामध्ये मी काय करतो आहे, प्रत्येक चॅप्टरचे फिजिक्सचे, ठीक आहे, रेड झोन क्वेश्चन्स आणि येलो झोन क्वेश्चन्स. ठीक आहे, युज्युअली रेड झोन क्वेश्चन्समध्ये 7 ते 10 क्वेश्चन्स असतात
आणि येलो झोन क्वेश्चन्समध्ये येलो झोन असतात त्याच्यामध्ये एक 5 ते 7 क्वेश्चन्स असतात. पहिली प्रायोरिटी काय द्यायची करायची तर जे काही रेड झोनचे क्वेश्चन्स असतात, मी जे फिजिक्ससाठी स्पेसिफिकली सांगतोय, फिजिक्ससाठी तर रेड झोनमध्ये जे क्वेश्चन्स दिले ते तुम्ही करा म्हणून सांगितले, ठीक आहे, आणि त्यांना प्रायोरिटी द्या. आणि जर वेळ असेल तर येलो झोनमधले जे क्वेश्चन्स आहेत त्यांना पिकअप करा. त्यामुळे तुम्ही कुठलाही चॅप्टर जर पिकअप केलात, फिजिक्स, केमिस्ट्रीचा, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजीचा, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये असे 8 ते 10 क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावरतीच अगेन अँड अगेन क्वेश्चन्स विचारले जातात. आणि तेच खूप गरजेचं आहे, कारण का ते जर तुम्ही 8 ते 10 क्वेश्चन्स परफेक्ट केले, अराउंड तुमचं 60 to 70% वेटेज तुम्ही तो चॅप्टर कवर करताय, ठीक आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला ते 8 ते 10च क्वेश्चन्स टार्गेट करायचं आहे, ठीक आहे. ही होती सेकंड स्टेप. आता हे कवर करायला जास्तीत जास्त किती 1.5 ते 2 तास इनफच आहेत ना. आता एखादा चॅप्टर मी रोटेशनल डायनॅमिक्स पिकअप केला, ठीक आहे, त्याचे 7 ते 10 क्वेश्चन्स मी पिकअप केले, ते फक्त तुम्हाला पाठांतर करायचे आहेत किंवा समजून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 तास इनफ आहेत, आणि त्याच्यामध्ये तुमचा अभ्याससुद्धा कवर होऊन जातो, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता वन शॉट लेक्चर बघत बसत डीपली अभ्यास करायची गरज नाही. फक्त चॅप्टरचे इम्पॉर्टंट 7 ते 10 क्वेश्चन्स पिकअप करायचे आणि त्याचे आन्सर्स आपले फक्त मेमराईज करायचे, ठीक आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की मी रोटेशनल डायनॅमिक्सची जी क्वेश्चन बँक दिले, तर त्याच्यामध्ये बघाल तर रेड झोनचे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते टोटल मी 9 क्वेश्चन्स दिलेत, ठीक आहे. आता हे 9 क्वेश्चन बघाल तर पहिल्यांदा सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, ठीक आहे. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर कोनिकल पेंड्युलम, त्यानंतर आपलं आहे ते बँकिंग ऑफ रोड, त्यानंतर अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड, ठीक आहे. त्यानंतर आहे आपली रेडियस ऑफ गायरेशन. हे जे 9 क्वेश्चन्स मी दिले आहेत, हे लक्षात ठेवा, हेच क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात, ठीक आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी काय आहे, सपोज मी एखादा चॅप्टर पिकअप केला, फक्त त्या चॅप्टरचे 8 ते 10 क्वेश्चन्स जे हाय वेटेज आहेत, ज्याच्यामधून अगेन अँड अगेन PYQs कवर केले जातात, असे क्वेश्चन्स तुम्हाला पिकअप करायचे आहेत आणि ते फक्त इनअप करायचे, ठीक आहे. अशी प्रत्येक चॅप्टरची क्वेश्चन बँक आहे ना, ती मी लवकरच अपलोड करतो. मला वाटतं 1-2 चॅप्टरचीच अपलोड केले, मात्र येत्या आठवड्याभरात ना जवळपास मला वाटतं पहिले 7 ते 8 फिजिक्सच्या चॅप्टरच्या सगळ्या चॅप्टरच्या नोट्स, ठीक आहे, आणि त्या प्रत्येक चॅप्टरची क्वेश्चन बँक ही मी ॲपमध्ये अपलोड करेल, जेणेकरून तुम्हाला बोर्ड एक्झामच्या आधी जेवढं काही फ्री मटेरियल आहे ना, सगळं त्या ॲपमध्ये मिळेल, ठीक आहे. मग ती काळजी करू नका, जेवढं फ्रीचं मटेरियल आहे ना त्या ॲपमध्ये मी अपलोड करेल, ठीक आहे. हे होतं, हेच फक्त तुम्हाला फॉलो करायचे. ही सेकंड स्टेप, की लवकरात लवकर सिलेबस कसा कवर करायचा आहे, चॅप्टर पिकअप करायचा, त्या चॅप्टरचे 7 ते 10 हाय वेटेज क्वेश्चन्स पिकअप करायचे, त्यांना पाठांतर करायचं, फक्त 1.5 ते 2 तासामध्ये तो चॅप्टर कवर होऊन जातो, ठीक आहे. आता नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे काय, कीवर्ड मेथड. आता शेवटच्या मोमेंटला काय होणार आहे, तुम्ही सिलेबस खूप लवकर कवर करायला जाणार आहात आणि वेळ खूप कमी आहे. मग याला जर टॅकल करायचं असेल ना, जेवढे काही मी आता जसे सांगितले की जे 7 ते 10 क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करताय, त्या क्वेश्चन्सचे कीवर्ड लक्षात ठेवायचे, ठीक आहे. म्हणजेच काय, त्या क्वेश्चन रिलेटेड एक्सप्रेशन असेल तर फक्त एक्सप्रेशनसाठी आपल्याला पहिल्याच सगळ्यात गरजेचं काय, तर जे काही फॉर्म्युलाज असतील ते सगळे ना नोट डाऊन करून ठेवा. युजली ही मेथड खूप गरजेची आहे तुमच्या रिव्हिजन वेळी. लक्षात ठेवा, कीवर्ड्स नोट डाऊन करून ठेवा. आता ज्यावेळी तुम्ही पेपर लिहिताय, ज्यावेळी तो एक्झामिनर तो पेपर चेक करतो, तो तुमचा लाईन बाय लाईन आन्सर कधीही चेक करणार नाही, फक्त ते कीवर्ड्स असणार. कीवर्ड्स मॅच झाले ना, लगेच तुम्हाला मार्क्स देऊन टाकणार. त्यामुळे शक्य ते जेवढे क्वेश्चन्स प्रिपेअर करताय ना, हे 7 ते 10, त्याचे कीवर्ड्स लक्षात ठेवा, की ते क्वेश्चनच्या खाली नोट डाऊन करून ठेवा, रिव्हिजनच्या वेळी गरजेचं वेळ, ठीक आहे. आणि सेकंड टेक्निक जी मी सांगितली, सेल्फ एक्सप्लेनेशन टेक्निक, म्हणजे जेवढा काही एखादा क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करताय, तो क्वेश्चन तुम्ही स्वतःलाच एका ब्लँक पेजवरती एक्सप्लेन करायचा. लक्षात ठेवा, या 2 मेथड्स आहेत ना, कीवर्ड मेथड आणि सेल्फ एक्सप्लेनेशन टेक्निक, ही खूप गरजेची आहे, कारण का तुमच्या प्रिपरेशनमध्ये, बोर्ड एक्झाममध्ये याचा खूप फायदा मलासुद्धा झाला होता, ठीक आहे. त्यामुळे याचा प्रिपरेशन तुम्ही नक्की करा. आता नेक्स्ट प्लॅन आहे तो आपला रिव्हिजन प्लॅन. मी अगेन सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, तुम्ही किती सिलेबस कवर केला आहे याच्यापेक्षा आत्ता जो सिलेबस कवर केला आहे तो किती वेळा रिवाईज करताय याच्यावरून तुमचं बोर्ड्स असेल किंवा CETचं पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल ठरणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तुमचा रिव्हिजन प्लॅन काय असला पाहिजे. मी रिव्हिजन प्लॅनसाठी काय केलं आहे, आता एक तर तुम्हाला सिलेबस पण कवर करायचा आहे, त्यामुळे वेळ तरी खूप कमी आहे, ठीक आहे. त्यामुळे काय केलं, सपोज तुम्ही काल जे काही चॅप्टर्स कवर केलेत ना, ते रिवाईज कधी करायचे, दुसऱ्या दिवसाची सुरुवात अभ्यासाची करताना त्याच्या आधी, ठीक आहे. म्हणजे सपोज मी काल काय केलं, तर 1-2 चॅप्टर्स मी कवर केले, ते काय करेल, आज सकाळी ज्यावेळी अभ्यासाची सुरुवात केली, ते पहिल्या अर्ध्या तासामध्ये फक्त त्याचा हाय लेवल ओव्हरव्ह्यू घेईल आणि त्याचं रिव्हिजन करून टाकेल. आणि सेकंड त्याचं रिव्हिजन कधी करायचं, तर संडेला, म्हणजे ज्यावेळी तुमचा सुट्टीचा दिवस असतो, संडे वगैरे, ठीक आहे, त्या दिवशी एक कंप्लीट दिवस, पूर्ण आठवड्यामध्ये जेवढे चॅप्टर्स केलेत ना, त्याचं रिव्हिजन करून टाकायचं, ठीक आहे. म्हणजेच काय होईल, आठवड्यामध्ये त्या चॅप्टरचं 2 वेळा रिव्हिजन होईल, एक नेक्स्ट डे आणि दुसरा आहे संडे, ठीक आहे. हा असणार आहे तुमचा अल्टरनेट रिव्हिजन प्लॅन.
शक्य असेल तर हाच रिव्हिजन प्लॅन फॉलो करा. मात्र एक लक्षात ठेवा, जेवढं जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल ना तेवढं करा. ठीक आहे. आता नेक्स्ट टेक्निक आहे ते टाईम स्लॉट. लक्षात ठेवा, तुम्हाला आता कमीत कमी 6 तास तरी सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही जितका वेळ अभ्यास करताय, तुमचं ट्युशन्स असू देत, इतर काही गोष्टी असतात, कमीत कमी 6 तास तरी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही 6 तासामध्ये काय करू शकता, 2 तास फिजिक्ससाठी देऊ शकता, 2 तास केमिस्ट्रीसाठी, 2 तास मॅथ्ससाठी. ठीक आहे. आता 2 तासामध्ये लक्षात ठेवा, मी जसं सांगितलं फिजिक्सचे जे 7 ते 10 क्वेश्चन्स तुम्ही पिकअप करणार ते आरामात पाठांतर होऊ शकतात ना. ठीक आहे. फक्त तुम्हाला टेक्स्टबुक असेल, व्हिडिओ लेक्चर असेल, काय असेल ते रेफर करा आणि ते व्यवस्थित पाठांतर करा. सेम आहे केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. लक्षात ठेवा, जर हाय वेटेज चॅप्टर असेल तर एका दिवसातल्या 2 तासामध्ये कवर होत असेल तर दुसऱ्या दिवशी कॅरी ऑन करा. ठीक आहे. मात्र ट्राय करा की इक्वली तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा प्रत्येकी कमीत कमी 2 तास तरी अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे. जर जास्त करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, जास्तीत जास्त वेळ त्या चॅप्टरला देता येईल. ठीक आहे. हे असणार आहे तुमचं टाईम स्लॉट. आता नेक्स्ट एक महत्त्वाची टेक्निक काय तर आपला सब्जेक्ट वाईज प्लॅन आहे. आपला पहिला पेपर जो आहे तो असणार आहे 10 फेब्रुवारीला इंग्लिश. ठीक आहे. त्यामुळे 8 आणि 9 फेब्रुवारी जे आहे ते आपलं जाणार आहे इंग्लिशच्या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे. त्यामुळे शक्य तर ट्राय काय करा तर 5 फेब्रुवारीपूर्वी जास्तीत जास्त मॅक्सिमम सिलेबस कसा कवर करता येईल ना याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. म्हणजे काय होईल, 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी याच्या दरम्यान आपल्याला पेपर्स पण बाकीचे देता येईल आणि जेवढं शक्य असेल ते रिमेनिंग जे चॅप्टर्स आहेत लाईक केमिस्ट्री असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल त्याच्यावरती फोकस करतील. ठीक आहे. सेकंड आहे आपलं मराठी जो 12 फेब्रुवारीला आहे. मग यावेळी एक दिवसाचा गॅप मिळतो तो इनफ आहे. ठीक आहे. फिजिक्सला बघाल तर 13, 14, 15 3 दिवसांचा गॅप आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर 13 फेब्रुवारीला पहिल्यांदा आपण मॅथ्स और केमिस्ट्री दोन्हीचा सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे आणि 2 दिवस आपण फिजिक्सला द्यायचे आहेत, 14 आणि 15 फेब्रुवारी आणि 16 तारखेला आपल्याला पेपर आहे. कारण का पुढचे जे 2 पेपर आहेत केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याच्यामध्ये आपल्याला वेळ कमी मिळतो आहे, फक्त 1 दिवस आणि 2 दिवसांचा वेळ आहे. ठीक आहे. इव्हन केमिस्ट्रीला 1 दिवसाचा वेळ आहे, त्यामुळे वेळ कमी पडणार आहे याची लक्षात ठेवा. आणि बायोलॉजी 25 आहे, त्यामुळे इनफ आहे वेळ जर बी ग्रुप असेल तर. ठीक आहे. आय होप तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्लॅन तुम्हाला समजला असेल. फिजिक्ससाठी लक्षात ठेवा, मी ऑलरेडी प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला ॲपमध्ये देत जाईल, प्लस क्वेश्चन बँक देत जाईल. ठीक आहे. आता केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी ट्राय करा की स्वतःहून चॅप्टर आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे फाइंड करायचे लक्षात ठेवा. कुठलाही चॅप्टर पिकअप केलात ना त्याच्यात अगेन अँड अगेन रिपीट होणारे क्वेश्चनचा पॅटर्न सेमच असतो, वेगळं काही नसतं. ठीक आहे. त्यामुळे उगाचच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, लाईव्ह लेक्चर्स वगैरे याच्या भानगडीत पडू नका. कारण का लाईव्ह लेक्चर्समध्ये खूप टाईम वगैरे जातो. ते लेक्चर यूट्यूबवरती अपलोड झाल्यानंतर 1.5x किंवा 2x बघा. जर लाईव्ह लेक्चर्स बघणार असाल तर उगाच कुठेही टाईमपास करू नका. कारण का बोर्डचे मार्क्स तुमचे मॅटर करतात CETच्या क्रायटेरियावेळी आणि तुमच्या परत प्लेसमेंट वेळीसुद्धा. त्यामुळे सिरियस व्हा. पुढचे 25 दिवस आहे ते व्यवस्थित अभ्यास करा आणि एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. पुढच्या 25 दिवसामध्ये जे काही स्टेप्स मी सांगितले आहेत ते सगळ्या व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे जवळपास बऱ्यापैकी सगळ्या मुलांना एक चांगलं पर्सेंटेज मिळेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.